नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा काय शासनाने झाल्याचं काय म्हटलं आहे, निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीधारकांना दिनांक 1 जानेवारी 2024 पासून 60% दराने महागाई भत्ता वाढ मिळण्याबाबत राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीधारक यांना अनुदेय महागाई वाढमध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। शासन असा आदेश देत आहे की राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या मूळ निवृत्तीवेतन कुटुंब निवृत्तीवेतनाची एकूण रक्कमेत दिनांक 1 जानेवारी 2024 पासून अनुदेय महागाई वाढीचा दर 58% 60% सुधारित करण्यात यावा। सदर महागाई वाढ 1 जानेवारी 2024 पासून थकबाकीसह माय ऑगस्ट 2026च्या निवृत्तीवेतन कुटुंब निवृत्तीवेतनासोबत रोखीने देण्यात यावी। प्रत्येक वैयक्तिक प्रकरणी देय होणाऱ्या महागाई वाढीच्या रकमेची परगणना करण्याची जबाबदारी ही निवृत्तीवेतन संवितरण प्राधिकारी म्हणजेच यथस्थिती अधिदान व लेखा अधिकारी मुंबई कोषागार अधिकारी यांची राहील। शासन असेही आदेश देत आहे की ज्यांना निवृत्तीवेतन लागू केली आहे अशा मान्यता अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालय यामध्ये निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांनावरील निर्णय योग्य त्या फेरफारासह लागू राहील। महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 सन 1962च्या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 5च्या कलम 248च्या परंतु कान्वये प्रदान केले अधिकार आणि त्या संबंधित इतर सर्व अधिकाऱ्याचा वापर करून शासन असे आदेश देत आहे की वरील निर्णय जिल्हा परिषदाचे निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीधारक यांनाही लागू राहील। यासंबंधी खर्च वरील परिच्छेद नमूद केलेल्या निवृत्तीवेतनधारकांची निवृत्तीवेतने ज्या अर्थसंकल्प लेखाशीर्षाखाली खर्च टाकण्यात येतात त्या लेखाशीर्षाखाली खर्च टाकण्यात यावा व तो त्या लेखाशीर्षाअंतर्गत मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा। शासनाच्या वेळोवेळी मंजूर केलेल्या निवृत्तीवेतनावरील महागाई वाढी देण्याबाबतचे सध्या अस्तित्वात असलेले सर्व आदेश योग्य त्या फेरफारासह आता मंजूर केलेल्या महागाई वाढीस देखील लागू राहतील। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडला असेल लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।